नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत भूमिती। भूमितीमध्ये महत्त्वाचे ज्या काही भूमितीय आकृत्या आहेत आणि काही भूमितीय विधाने आहेत, त्या विधानांचा त्या आकृत्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। या आधीचे जे काही गणिताचे महत्त्वाचे लेसन असतील, हे लेसन बघण्यासाठी तुम्ही YouTubeला ICA प्रवीण सर या YouTube चॅनल वरती हे सर्व लेक्चर्स बघू शकता आणि त्याचबरोबर प्ले स्टोअरला जाऊन आयडियल अकॅडमी बिडकीन या नावाने ॲप आहे, ते ॲप तुम्ही डाउनलोड करून त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस बघू शकता। चला तर सुरुवात करू आपण या लेसनला। तर भूमितीय आकृत्यांमध्ये काही महत्त्वाच्या आकृत्या आहेत, त्यापैकी काही आकृत्या सांगायचं ठरलं तर हा आहे त्रिकोण, याला म्हटलं जातं चौकोन, हा असतो वर्तुळ आणि हा या ठिकाणी असतो आयत। तर त्रिकोण सगळ्यात आधी आपण बघू त्रिकोणाविषयी। ह्या काही भूमितीय महत्त्वाच्या आकृत्या आहेत, ज्या आकृत्यांवरती तुम्हाला वारंवार आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि या पूर्ण आकृत्यांविषयी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सुरुवात करू आपण त्रिकोणापासून। हा आहे त्रिकोण। त्रिकोण म्हटलं तर त्रिकोणाला तीन बाजू असतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे त्रिकोण, या त्रिकोणाला तीन बाजू आहेत आणि त्याचबरोबर तीन कोण असतात। तीन बाजू आणि तीन कोण असणारी जी आकृती आहे त्या आकृतीला म्हटलं जातं त्रिकोण। तर त्रिकोणाचे तीनही जे कोण असतात, तुम्हाला त्रिकोणाविषयी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। त्या त्रिकोणाला किती बाजू असतात? तीन बाजू असतात आणि त्याचबरोबर किती कोण असतात? तर तीन कोण असतात। दुसरं, या तिन्ही कोणांची जी बेरीज असेल, तीनही कोणांची बेरीज, तीनही कोणांची जी बेरीज असेल ती बेरीज आपण घेणार 180। म्हणजे त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज किती घेणार आपण? 180। त्रिकोणाविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातील, तीन कोणांच्या बेरजेशी रिलेटेड प्रश्न काही विचारले जातील। त्याचबरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळाविषयी प्रश्न विचारले जातील। त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्याची परिमिती, यामध्ये पण आपण या देखील गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। पण सुरुवातीला काही जे बेसिक विधान असतात तर त्या विधानांवरती आपल्याला प्रश्न सोडवायचे। त्रिकोण बघितला, त्रिकोणानंतर बघणार आहोत आपण वर्तुळ। बघा वर्तुळ हा असा बांगडीचा जो काही आकार असेल त्याला म्हटलं जातं वर्तुळ। वर्तुळाला इथं केंद्रबिंदू असतो। वर्तुळाविषयी सविस्तर माहिती सांगतोय। वर्तुळाला या ठिकाणी केंद्र असतो, ही रेषा आहे, या रेषेला म्हटलं जातं त्रिज्या। त्याचबरोबर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू आपल्याला जर जोडायचे असतील, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, हे दोन बिंदू जोडत असताना तो जर केंद्रातून जात असेल तर त्या रेषेला, हा जो काही रेषाखंड मिळतोय या रेषाखंडाला म्हणतात व्यास। ही असेल त्रिज्या, हा असेल व्यास। त्रिज्या जर तुम्हाला 10 सेमी दिली असेल तर व्यास असेल 20 सेमी। म्हणजे त्रिज्या आणि व्यास या दोघातलं जर गुणोत्तर बघितलं तर व्यास हा त्रिज्येच्या दोनपट असतो किंवा त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते। ही एक गोष्ट लक्षात ठेवायची। त्याचबरोबर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू, समजा इथे एक बिंदू आहे, इथे एक बिंदू, याला आपल्याला जोडायचं असेल, इथे एक बिंदू आहे, इथे एक बिंदू, याला आपल्याला जोडायचं असेल, तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो त्या रेषाखंडाला म्हणतात जीवा। तर हा जो रेषाखंड इथे काढला त्या रेषाखंडाला म्हणणार आपण जीवा। म्हणजे बघा लक्ष द्या, हा जो आहे वर्तुळ याला म्हणतात केंद्रक, ही असेल त्रिज्या, हा असेल व्यास। व्यास आणि त्रिज्येचं गुणोत्तर सांगितलं। त्याचबरोबर याला, याला किंवा याला आपण म्हणणार जीवा। सर्वात मोठी जीवा, वर्तुळातली सर्वात मोठी जीवा म्हणजे असतो व्यास। वर्तुळातली सर्वात मोठी जीवा ही केंद्रातून जाते, वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाते, त्याचमुळे त्याला म्हटलं जातं व्यास। हे आहे वर्तुळाविषयी। त्याचबरोबर इथून जर आपण सुरुवात केली तर वर्तुळाची पूर्ण लांबी, इथून आपण सुरुवात केली तर ही वर्तुळाची जी पूर्ण लांबी आहे, या वर्तुळाच्या पूर्ण लांबीला म्हटलं जातं वर्तुळाची परिमिती म्हणजेच वर्तुळाचा परिघ।
आणि जर तुम्हाला वर्तुळाची परिमिती किंवा वर्तुळाचा परीघ शोधायचा असेल तर 2 पाय गुणिले त्रिज्या म्हणजे 2 पाय r हे सूत्र या ठिकाणी वापरावं लागेल आणि वर्तुळाचा परीघ आपल्याला शोधता येईल। त्याचबरोबर तुम्हाला जर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पाय r चा वर्ग हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल। पुढे आपण बघू पुढची आकृती आहे चौकोन आणि आयत। ज्या चौकोनाला 4 बाजू आहेत आणि त्या चारही बाजू समान असतील आणि त्याचबरोबर त्याचे जे सर्व कोन आहेत ते 90 अंशाचे असतील तर अशा आकृतीला म्हटलं जातं चौरस। तर चौरसाविषयी आणि आयताविषयी तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, चौरस जो असेल या चौरसाला चारही कोन असतात ते 90 अंशाचे असतात। त्याचबरोबर आयताचे जे चार कोन असतात हे चार कोन देखील 90 अंशाचे असतात। चौरसामध्ये जर बघायचं ठरलं, चौरसामध्ये सगळ्या बाजू या समान असतात तर आयतामध्ये समोरासमोरील बाजू ज्या दिसतात त्या समान असतात। म्हणजे जर हा 5 सेमीचा असेल तर हा पण 5 सेमी असेल, हा पण 5 सेमी असेल, हा पण 5 सेमी असेल। जर हा 5 सेंटीमीटरचा असेल तर हा पण 5 सेंटीमीटरचा असेल आणि हा 10 सेंटीमीटरचा असेल तर हा 10 सेंटीमीटरचा असेल। आयत आणि चौरस यामध्ये फरक काय, चौरसाला 4 बाजू आहेत आणि चारही समान आहेत आणि चारही कोन त्याचे 90 अंशाचे असतात। तर आयताला देखील 4 बाजू असतात, परंतु आयताच्या ज्या काही 4 बाजू आहेत त्या 4 बाजू समान नसतात तर समोरील बाजू समान असतात आणि 4 कोन हे प्रत्येकी 90 अंशाचे असतात। चौकोनाविषयी अजून एक गोष्ट सांगायची ठरलं तर कोणताही चौकोन असेल किंवा आयत असेल, कोणताही चौकोन असेल तर त्या चौकोनाच्या कोनाची बेरीज, चौकोनाच्या जर कोनाची बेरीज आपण केली तर ही कोनाची बेरीज मिळते आपल्याला 360 अंश। त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज असते 180 अंश, तर चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज असते 360 अंश। चौकोनाला 4 बाजू असतात, त्रिकोणाला 3 बाजू असतात। आयत म्हटलं तर समोरासमोरील बाजू समान असतात आणि चौरस म्हटलं तर समोरासमोरील बाजू आपल्याला असं म्हणता येईल सगळ्याच्या सगळ्या बाजू त्याच्या समान असतात आणि सर्व जे कोन आहेत हे 90 अंशाचे असतात। हा झाला चौकोन आणि आयत। चला तर आपण विधानांवरती काही जे काही भूमितीचे बेसिक विधान आहेत या विधानांवरती काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण सोडवू। तर पहिला प्रश्न तुम्हाला बोर्डवरती दिसतोय तो म्हणजे असा, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज किती असते? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापाची बेरीज ती असते 180। थोड्या वेळा आधी सांगितलं, तुम्हाला लक्षात ठेवायचं हा त्रिकोण आहे, त्रिकोणांचे तीनही कोन, या तीनही कोनांची जर बेरीज घेतली, हा x असेल, हा y असेल आणि हा z असेल, त्या तीनही कोनांची बेरीज जी असेल ती 180 अंश असेल हे लक्षात ठेवायचंय। चौकोन असेल नाही तर आयत असेल, चौकोनांच्या चारही कोनांची बेरीज ही किती असते? 360 असते। कोणताही चौकोन काढला तुम्ही तर त्या चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज तुम्हाला मिळेल 360 हे लक्षात ठेवायचं। पुढचा प्रश्न आहे, चौकोनांच्या 4 कोनांची बेरीज किती असते? तर चौकोनांच्या 4 कोनांची बेरीज किती असते? 360। मग तो चौकोन हा चौरस असेल नाहीतर आयत असेल, समलंब चौकोन असेल किंवा समांतरभुज चौकोन असेल, कोणत्याही प्रकारचा चौकोन असेल त्याच्या चारही कोनांची बेरीज ही 360 अंश असते हे लक्षात ठेवायचंय। असे काही प्रश्न तुम्हाला आतापर्यंत विचारले गेलेले आहेत। बरेचसे विद्यार्थी गोंधळून जातात आणि चुकीचे पर्याय निवडून येतात। चला तर पुढे बघू आपण। ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त आहे त्या कोनास काय म्हणतात? बघा, कोनाचे प्रकार जर बघितले तर कोनाचे हे 3 मुख्य प्रकार असतात। इथे जर आपल्याला बघायचं ठरलं कोनाचे प्रकार, या कोनाचे जर आपल्याला प्रकार बघायचे असतील तर कोनाचे मुख्य 3 प्रकार असतात। पहिला प्रकार बघायचा लघुकोन, दुसरा प्रकार असेल काटकोन आणि तिसरा जो प्रकार आहे तिसरा प्रकार आहे विशाल कोन। तिसरा प्रकार काय? विशाल कोन। म्हणजे त्रिकोणाचे कोनाचे किती प्रकार आहेत? तर 3 प्रकार आहेत। पहिला कोन आहे लघुकोन। लघुकोन म्हणजे काय की ज्याचा प्रत्येक कोन
ज्याचा प्रत्येक कोन हा 90 अंशापेक्षा कमी असतो, ज्याचा प्रत्येक कोन हा 90 अंशापेक्षा कमी असेल अशा कोणाला, ज्याचा प्रत्येक कोन हा 90 पेक्षा कमी असेल अशा कोणाला म्हटलं जातं लघुकोन. काटकोन ज्याचा एक कोन 90 अंश असतो आणि बाकीचे दोन कोन हे लघुकोन असतात. ज्याचा एक कोन हा 90 अंशाचा असतो, कोन ज्याचं माप हे 90 अंशाचं असतं अशा कोणाला म्हटलं जातं काटकोन. विशाल कोन जो 90 पेक्षा कसा असेल जास्त, 90 अंशापेक्षा जास्त जो असेल तर त्या कोणाला म्हटलं जातं विशाल कोन. लघुकोन 90 अंशापेक्षा कमी, काटकोन 90 अंश आणि विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त. तर तुम्हाला विचारलं इथं 90 पेक्षा कमी असणारा कोन कोणता, तर 90 पेक्षा कमी असणारा कोन कोणता असेल, हा लघुकोन असेल. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10 अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल. बघा लक्ष द्या, एक कोन आहे काटकोनापेक्षा 10 अंश जास्त आहे. मी तुम्हाला सांगितलं 90 अंश असेल तर काटकोन, 90 अंशापेक्षा जास्त असेल तर विशाल कोन आणि 90 अंशापेक्षा कमी असेल तर त्याला म्हणणार आपण लघुकोन. तर 90 पेक्षा 10 अंश जास्त आहे म्हणल्यावर अशा प्रकारचा जो कोन असेल या कोणाला म्हणणार आपण विशाल कोन. पुढचा प्रकार बघू आपण. एका त्रिकोणातील दोन कोनांची मापे 40 आणि 90 अंश असतील तर तिसऱ्या कोनाचे माप काढा. बघा लक्ष द्या, एक तुम्हाला त्रिकोण दिलाय, या त्रिकोणाला जर बघितलं, एक कोन आहे 40 अंशाचा, दुसरा कोन आहे 90 अंशाचा. तुम्हाला विचारला तिसरा कोन. आपल्याला माहिती त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. तर आपण घेऊ त्रिकोणाचा पहिला कोन 40, त्रिकोणाचा दुसरा कोन 90, त्रिकोणाचा तिसरा कोन माहिती नाही, जो काढायचा आहे त्याची बेरीज किती असते 180 अंश असते. या दोघांची जर बेरीज केली 40 आणि 90 130 अधिक x बरोबर 180. आपल्याला जर x काढायचं असेल तर हा 180 इथं वजा 130 करावं लागेल आणि उत्तर येणार 50 अंश. म्हणजे दोन कोन, एक 40 असेल, एक 90 असेल तर तिसरा कोण आला 50 अंशाचा. म्हणजे त्रिकोणाचा तिसरा कोन किती आला 50 अंश. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न दिलाय, एका त्रिकोणाचे तिन्ही कोनांचे गुणोत्तर प्रमाण एकास 3:5 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल. बघा पुन्हा तेच, तुम्हाला गुणोत्तर दिले त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचं तुम्हाला दिलंय गुणोत्तर. हे गुणोत्तर दिलंय 1, 3 आणि 5, एकास 3:5. तर आपण त्याला म्हणू पहिला कोन असेल 1x, दुसरा कोन असेल 3x आणि तिसरा कोन असेल 5x. तुम्हाला काढायचा सांगितला मोठा कोन किती असेल 5x. तर आपल्याला 5x शोधायचंय. तर पहिला कोन किती आहे 1x, दुसरा कोन किती आहे 3x आणि तिसरा कोन किती आहे 5x. आपल्याला माहिती आहे तिन्ही कोनांची बेरीज किती असणार 180. x अधिक 3x 4x, 4x अधिक 5x 9x. म्हणजे 9x अधिक किती होतात 180. आपल्याला पाहिजे 9 1 9, 9 2 18 आणि 0 म्हणजे x ची किंमत किती भेटली 20. तर हा वाला कोण असेल 20, 3 गुणिले 20 60 आणि हा असेल 5 गुणिले 20 म्हणजे 100 अंशाचा. तर सर्वात मोठा कोन असेल 100 अंशाचा. गुणोत्तर दिलंय त्यावरून आपल्याला मोठा कोन विचारला होता. सर्वात मोठा कोन आला 100 अंश. त्याच्या पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलाय, त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 65.8 अंश आणि 53.5 अंश असेल तर तिसऱ्या कोनाचे माप किती. पुन्हा तीच गोष्ट करणार आपण. पहिला कोन किती दिला 65.8, दुसरा कोन किती दिला 53.5 आणि अधिक आपल्याला माहित नाही तो x. या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे 180 आली पाहिजे. या दोघांची जर बेरीज केली, बघा एक पर्याय हे फार दूर दूर दिलेले आहेत 12, हा 60 आणि 119. त्याच्यावरून आपण सहज उत्तर शोधू शकतो. बघा हा 65 आणि हा दुसरा दिलाय 53, 65 आणि 53 आणि जवळपास याचं उत्तर शोधलं 60 आणि 50 110 120 च्या आसपास येईल आणि 180 वजा 120 येतं 60 अंशाच्या आसपास. म्हणजे 60 अंशाच्या आसपास वाला एक ऑप्शन आहे क वाला.
तुम्हाला जर सॉल्व्ह करायचंय तर तुम्ही दोघांची बेरीज करा, त्याला 180 मधून वजा करा, तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणजे पुढचा प्रश्न, त्रिकोणाचे दोन कोन दिलेत, एक दिला 180 अंश व दुसरा दिला 18 अंश, तर तिसरा कोन तुम्हाला विचारला. पहिला कोन दिलाय 110 अंशाचा, दुसरा कोन दिलाय 18 अंशाचा आणि तिसरा कोन विचारलाय आपल्याला माहित नाही. दोघांची बेरीज करा, 110 आणि 118, 110 आणि 118 होतात 128. 128 अधिक x किती असतील 180. आपल्याला पाहिजे x किती असेल 180 वजा 128. 180 वजा 130 50 आणि 2 52, म्हणजे 52 हे असेल त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न दिलाय, त्रिकोणाच्या दोन कोनांच्या मापाची बेरीज जर 136 अंश असेल तर तिसऱ्या कोनाचे माप किती. बघा लक्ष द्या, त्रिकोणाचे तीन कोन, तिन्ही कोनांची बेरीज म्हणजे त्रिकोणाचा पहिला कोन आहे ए, दुसरा कोन आहे बी, तिसरा कोन आहे सी, या तिघांची बेरीज किती असते 180. पण त्रिकोणाच्या कोणत्याही दोन कोनांच्या मापाची बेरीज किती दिली आहे 136, म्हणजे ए अधिक बी किती घेणार 136. आपल्याला शोधायचा सी, हा मिळाला 180, आपल्याला पाहिजे सी, तर 180 136 तिकडे गेल्यावर वजा 136, 180 मधून 136 जर गेले तर उरतात 44 अंश, हे असेल याचं उत्तर. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न, त्रिकोणाचे केंद्र. काही प्रश्न तुम्हाला विधानांवरती विचारले जातात, तर ते विधानांवरील प्रश्न आपण बघू. त्रिकोणाचे केंद्र असे निश्चित केले जाते. कसे निश्चित केले जाते, मध्ये कोन दुभाजक, लंब दुभाजक, उंची. बघा लक्ष द्या, एक तुम्हाला दिलाय त्रिकोण, एक काय दिलाय तुम्हाला त्रिकोण. त्रिकोणाचं जर अंतर्वर्तुळ काढायचं असेल तर आपण काय करतो, त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढायचं असेल तर हे कोन दुभागतो आपण. काय दुभागतो, कोन. कोन दुभागल्यानंतर जो काही बिंदूला ते तिन्ही पण कोन इंटरसेक्ट होतील, छेदतील, तर तो जो पॉइंट आहे, तो जो बिंदू आहे, त्या बिंदूला म्हणतो त्रिकोणाचे केंद्र. म्हणजे त्रिकोणाचे केंद्र कसे मिळवले जाते, कोन दुभागून, म्हणजे कोन दुभाजकाचा वापर करून त्रिकोणाचे केंद्र आपण मिळवतो. पुढचा प्रश्न आहे, वर्तुळाची सर्वात लांब जीवा. प्रश्न विचारलाय, वर्तुळाची सर्वात लांब जीवा. आता वर्तुळाविषयी माहिती सांगितली, हा आहे सेंटर. जीवा, ही जीवा सर्वात मोठी आहे का, नाही. ही जीवा सर्वात मोठी आहे का, ही जीवा सर्वात मोठी का, ही जीवा सर्वात मोठी का, ही जीवा असेल सर्वात मोठी, जी केंद्रातून पास होते. आणि केंद्रातून पास होणाऱ्या, केंद्रातून जाणाऱ्या जीवेला, ही जी केंद्रातून जाणारी जीवा आहे, या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला काय म्हणतो आपण, व्यास, जी त्रिज्येच्या डबल असते, हे असेल याचं उत्तर. पुढचा प्रश्न सांगितलाय, वर्तुळावर कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाला काय म्हणतात. हा आहे वर्तुळ, तर इथे एक बिंदू आहे आणि इथे एक बिंदू आहे, या दोघांना जोडणारी जी रेषा आहे याला काय म्हणतो आपण, जीवा. याला म्हणणार आपण जीवा. पुढचा प्रश्न दिलाय, कोणाचा शिरोबिंदू कुठे असतो. कोणाचा शिरोबिंदू कुठे असतो, कोन म्हणजे काय, दोन रेषा ज्या ठिकाणी छेदतात तर तो असतो कोन. या दोन रेषा छेदल्यानंतर जी काही आकृती तयार होते त्याला काय म्हणतो आपण, कोन. तर कोणाचा शिरोबिंदू कुठे असतो, कोणाचा शिरोबिंदू इथे असतो. म्हणजे अंतर्भागात नाही, बाह्य भागात नाही, कोणावर असेल तो कोणावर असेल. कोणाचा शिरोबिंदू हा कोणावर असेल. पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला, त्रिकोणामध्ये जर त्रिकोणाचा कोणताही कोन 90 अंशापेक्षा जास्त असेल, त्रिकोणामध्ये कोणताही कोन जर 90 अंशापेक्षा जास्त असेल तर अशा त्रिकोणाला आपण विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. बघा लक्ष द्या, त्रिकोणाची तीनही कोन 90 अंशापेक्षा लहान असतील त्याला लघुकोन त्रिकोण म्हणायचं. त्रिकोणातला एखादा कोन हा 90 अंशाचा असेल त्याला काटकोन त्रिकोण आपण म्हणणार. आणि त्रिकोणाचा कोणता तरी एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असेल तर अशा त्रिकोणाला काय म्हणणार आपण, विशाल कोन त्रिकोण. हा त्रिकोण लघुकोन त्रिकोण, याला म्हणणार आपण लघुकोन त्रिकोण, याला म्हणणार आपण काटकोन त्रिकोण. आणि असा पद्धतीचा जो कोन असेल त्याला म्हणणार आपण विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण. पुढचा प्रश्न बघा, जर त्रिकोणाचा एक कोन बरोबर दुसऱ्या दोन कोनांची बेरीज असेल, त्रिकोणाचा एक कोन म्हणजे सी हा दुसऱ्या दोन कोनांची काय असेल, बेरीज असेल. बघा इथे समजावून सांगतो, जर त्रिकोणाचा एक कोन हा बेरजेपेक्षा कमी असेल तर अशा कोणाला म्हणणार आपण
लघुकोन त्रिकोण, अशा कोणाला म्हणणार आपण लघुकोन त्रिकोण. जर तो बेरजे एवढा असेल, एक कोण हा दुसऱ्या दोघांच्या बेरजे एवढा असेल, तर अशा त्रिकोणाला म्हणणार आपण काटकोन त्रिकोण. आणि जर एखादा कोण हा बेरजेपेक्षा कसा असेल जास्त, तर अशा कोणाला म्हणणार आपण विशाल कोन त्रिकोण. तर आपल्याला प्रश्न विचारला बेरजे एवढा असेल, तर बेरजे एवढा असणारा कोण कोणता? काटकोन त्रिकोण. पुढचा प्रश्न बघा, कोणते विधान सत्य आहे? सत्य विधान, रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात. बघा प्रश्न विचारलाय रेषाखंडाविषयी, प्रश्न विचारलाय रेषाखंडाविषयी, रेषेविषयी. तर लक्ष द्या, याला म्हणतात रेषा. ही इकडं अमर्याद जाते आणि इकडे पण अमर्याद असेल, त्याला कोणत्याही प्रकारचा अंत्यबिंदू नसेल, तर अशा आकृतीला म्हटलं जातं रेषा. पुढची आकृती आहे किरण. पुढची आकृती आहे किरण, जी एका दिशेने अमर्याद असते आणि दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी ती अंत्यबिंदू असतो. म्हणजे एखाद्या रेषेला जर एक अंत्यबिंदू असेल, तर अशा रेषेला किंवा अशा आकृतीला काय म्हटलं जातं? किरण म्हटलं जातं. आणि दोन अंत्यबिंदू जर असतील, तर असा जो असतो त्याला म्हटलं जातं रेषाखंड. रेषाखंड म्हणजे रेषेला अंतबिंदू नसतो. किरणला हा असेल किरण, किरणला एक अंतबिंदू असतो आणि रेषाखंडाला दोन अंतबिंदू असतात. रेषाखंडाला किती अंतबिंदू असतात? दोन. रेषाखंडाला अंतबिंदू नसतात, हे चुकीचं आहे. रेषाखंडाला एक अंतबिंदू असतो, हे रेषेला अंतबिंदूच नसतो. रेषेला दोन अंतबिंदू असतात, हे तिन्ही पण चुकीचे आहे. पहिलं उत्तर बरोबर आहे. रेषाखंडाला किती अंतबिंदू असतात रे? दोन अंतबिंदू असतात. पुढचा प्रश्न बघू, कोणते विधान सत्य आहे? रेषेला निश्चित लांबी नसते. रेषेला निश्चित लांबी नसते, हे बरोबर आहे. रेषेला निश्चित लांबी असते का? नाही. ती या साईडला अमर्याद जाते आणि या पण साईडला अमर्याद जाते. असं अमर्याद डिस्टन्स त्या ठिकाणी असतं, अमर्याद लांबी त्याला असते. रेषा म्हणजे अमर्याद बिंदूंचा संच, बरोबर आहे. रेषा जर बघितली आपण, तर या रेषाला अमर्याद असे बिंदू असतात. रेषेची लांबी जर अमर्याद असेल, तर त्याला बिंदूंची संख्या पण कशी असेल? अमर्याद असेल. रेषाखंडाची लांबी निश्चित असते. रेषाखंड इथून सुरुवात झाला, इथं संपला. याची जी लांबी असते 10 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, ही मर्यादित असते. म्हणजे 1, 2, 3 तिन्ही बरोबर असल्या कारणाने आपलं उत्तर असायला पाहिजे सर्व विधाने सत्य आहेत. रेषा, किरण आणि रेषाखंड यामधला फरक समजून घ्या मित्रांनो. रेषा ही अमर्याद असते दोन्ही साईडला. किरण हा एकाच साईडला अमर्याद असतो, त्याला एक अंतबिंदू असतो. आणि रेषाखंड म्हणलं तर तो मर्यादित त्याची लांबी असते आणि त्याला दोन अंतबिंदू असतात. पुढचा प्रश्न, जर एका रेषीय जोडीमधील एक रेषीय जोडीमधील एक कोण लघुकोन असेल, तर दुसरा कोण काय असेल? बघा, एक रेषीय जोडी विचारली तुम्हाला. ही आहे रेषा आणि या रेषावरती जर आपण एक अशा पद्धतीने लाईन काढली, तर त्या ठिकाणी आपल्याला दोन कोण भेटतात. हा एक कोण भेटेल, हा एक कोण भेटेल. जर यातला एक लघुकोन असेल, तर निश्चितच दुसरा कोण कसा दिसतोय आपल्याला? विशाल कोन असेल. म्हणजेच एक विशाल कोन असेल तर दुसरा कसा असेल? लघुकोन असेल. या दोन्ही कोणांना, हा असेल ए आणि हा असेल बी, या दोघांना काय म्हटलं जाणार? या दोघांना म्हटलं जाणार एक रेषीय जोडीतील कोण. तर एक रेषीय जोडीतील कोणापैकी एक कोण कसा असेल? लघुकोन असेल. तर दुसरा नक्कीच कोणता असेल? विशाल कोन असेल. वर्तुळाला दोन भिन्न बिंदूंमध्ये जोडणाऱ्या रेषेला वर्तुळाची, बघा हा वर्तुळ आहे, या वर्तुळाला दोन बिंदू आहेत. वर्तुळाला दोन भिन्न बिंदू मध्ये जोडणारी जी रेषा आहे, याला म्हणणार आपण वर्तुळाची जीवा. पुढचा प्रश्न, रेषेवर किती बिंदू असतात? रेषा काय असते? जी इकडे अमर्याद असते आणि इकडे पण अमर्याद असते. किती बिंदू असतात रे यावरती? किती बिंदू असतात? तर अमर्याद असे बिंदू असतात. 1, 2, 3 अमर्याद. म्हणजे किती बिंदू असतात? अमर्याद असे बिंदू असतात रेषेवरती. पुढचा प्रश्न, दोन परिपूरक कोणांचे गुणोत्तर एकाच पास आहे, तर दोन कोणांमधील फरक काय आहे? बघा, परिपूरक कोण, पहिले तर लक्षात घ्या, परिपूरक कोण. परिपूरक कोण, परिपूरक कोण किंवा कोटी कोण. परिपूरक कोण किंवा कोटी कोण असं
कोणते कोण असतात? ज्या कोणाची बेरीज, एक कोण आहे ए, एक कोण आहे बी, ज्या दोन कोणांची बेरीज किती असेल 90 अंश, त्याला आपण परिपूरक कोण किंवा कोटी कोण म्हणणार. कशाला म्हणतात परिपूरक कोण किंवा कोटी कोण? ज्या दोन कोणांची बेरीज ही 90 अंश असेल अशा कोणाला आपण काय म्हणणार? परिपूरक कोण किंवा कोटी कोण. तर दोन परिपूरक कोण म्हणजे दोघांची बेरीज 90 अंश असली पाहिजे. बघा त्याचं गुणोत्तर दिलं, एक दिलं एक, एक दिलं 5, एकाच 5, म्हणजे एकाला म्हणू 1x, दुसऱ्याला म्हणू 5x. 1x अधिक 5x या दोघांची बेरीज किती असली पाहिजे? 90 अंश. कारण परिपूरक कोण आहेत ते कोटी कोण आहेत, तर दोघांची बेरीज करा. 1x अधिक 5x किती होतात? 6x. आपल्याला कोणाची किंमत पाहिजे? x. तो असेल 90 भागिले 6, 15 सक 90, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल x ची 15. म्हणजे एक कोण भेटतो आपल्याला, एक कोण भेटतो आपल्याला, एक गुणवले x म्हणजे 15, आणि दुसरा कोण भेटतो 15 5 75. दोघांची बेरीज बघा 15 आणि 75 90 येते, म्हणजे दोघं परिपूरक कोण आहे आणि आपण शोधलेले उत्तर हे बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय? दोन कोणातील फरक. 15 आणि 75 मधला फरक किती असेल? 75 वजा 15. तर 75 वजा आपल्याला शोधायचा सांगितला फरक, 75 वजा 15 किती भेटतो? 60 अंश. उत्तर आलं आपला 60 अंश. दोन कोणातला फरक विचारला होता, आपण फरक काढला. पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत असं विचारलं. पहिला, वर्तुळाची प्रत्येक व्यास त्याची जीवा असते. बघा लक्ष द्या, हा आहे वर्तुळ, हा एक व्यास आहे, हा एक व्यास आहे, हा एक व्यास आहे. मी किती व्यास काढले? 3. ती जीवा आहे का? हो. जीवा कशाला म्हणतात? वर्तुळाला कोणत्याही दोन भिन्न बिंदूमध्ये जोडणारे जो रेषाखंड असेल त्याला काय म्हणतो आपण? जीवा. तर दोन बिंदू जोडताय त्याला काय म्हणलं जाणार? जीवा. तर पहिलं उत्तर हे बरोबर आहे. वर्तुळाचे दोन व्यास एकमेकांना समांतर असतात. बघा हा आहे वर्तुळ, त्याचा हा आहे पहिला व्यास, आणि त्याचबरोबर मी काढलाय हा दुसरा व्यास. तर मला सांगा हे दोघं एकमेकांना समांतर आहेत का? नाही, ते दोन्ही व्यास एकमेकांना छेदतात. तर हे उत्तर चुकीचं असेल, हा पर्याय चुकीचा असेल. वर्तुळाचे केंद्र हे नेहमी त्याच्या बाहेर असते. वर्तुळाचे केंद्र कुठे असते? मध्ये असते. हे पण विधान चुकीचं आहे. आणि वर्तुळाची प्रत्येक जीवा हा त्याचा व्यास असतो. बघा हा आहे वर्तुळ, मी हा जीवा काढला, ही जीवा आहे पण व्यास आहे का? नाही. हा जीवा आहे, व्यास आहे का? नाही. म्हणजे हे पण चुकीचं असेल. एकच उत्तर बरोबर आहे, एकच विधान बरोबर आहे, जे आहे पहिलं की वर्तुळाचा प्रत्येक व्यास हा त्याची जीवा असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यास हा जीवा असतो पण प्रत्येक जीवा हा व्यास नसतो, हे लक्षात घ्या. आणि सर्वात मोठी जीवा जी असते ती असते, सर्वात मोठी जीवा जी असेल त्याला म्हणणार आपण वर्तुळाचा व्यास, जो त्रिज्येच्या 2 पट असतो. पुढचा प्रश्न. त्रिकोणाच्या दोन कोणाची बेरीज बरोबर त्याचा तिसरा कोण आहे असा कोण निश्चित करा. साहजिकच त्रिकोणाच्या दोन कोणांची बेरीज आहे ए अधिक बी, हा जर तिसरा कोण असेल तर तो कोण नक्कीच किती असेल? 90 अंशाचा. कारण तिघांची बेरीज किती आली पाहिजे? तिघांची बेरीज आली पाहिजे 180. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. त्रिकोण एबीसी मध्ये सर्व बाजूंची लांबी भिन्न आहे. एक त्रिकोण दिलाय तुम्हाला एबीसी, ए हा दिला बी, हा दिला सी, हा दिला ए, हा असेल बी, हा असेल सी. तिघांची पण लांबी जी दिली ती कशी दिली? भिन्न दिली आहे, वेगळी दिली आहे. जर लांबी सारखी असेल तर तो समभुज त्रिकोण असला असता. जर त्याच्या दोन बाजू समान असल्या असत्या तर त्याला म्हटलं जातं समद्विभुज त्रिकोण. पण जर तीनही बाजू त्याच्या भिन्न असतील, वेगळ्या असतील, तर त्याला म्हटलं जातं विषमभुज त्रिकोण. त्रिकोणाचे जे प्रकार आहेत, या पुढचा जो काही प्रकार आहे किंवा त्रिकोणाचे जे प्रकार आहेत ते आपण सविस्तर शिकणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा प्रश्न. कोण आणि कोणाचे प्रकार. चला तर पहिला प्रकारचा कोण आपण बघू, रेषीय जोडीतील कोण. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही असेल एक रेषा आणि या ठिकाणी दोन कोण असतील, हा असेल एक्स आणि हा असेल वाय. तर एक्स आणि वाय या दोघांना म्हटलं जातं रेषीय जोडीतील कोण. म्हणजे एखादी ही रेषा आहे, इथे आपण एक लाईन ड्रॉ केला, इथे एक कोण मिळतो ए, दुसरा कोण इथं मिळतो बी. या दोन्ही कोणांना ए आणि बी ला काय म्हणणार आपण? एक रेषीय एक जोडीतील कोण. तर लक्षात घ्या, दोन्ही कोणांची जी बेरीज असते ती 180 असते. एक रेषीय जोडीतील कोण, समजा ए आणि बी हे दोघं एक रेषीय कोण आहेत, तर या दोघांच्या कोणाची बेरीज किती असते? 180. पुढचा आहे कोटी कोण.
पुढचा आहे कोटिकोन, ते किंवा त्याला म्हटलं जातं परिपूरक कोन. काय म्हटलं जातं? परिपूरक कोन. कोटिकोन किंवा पूरक कोन असं त्याचं नाव आहे. पूरक कोन, परिपूरक कोन, कोटिकोन अशा वेगवेगळ्या नावाने विचारून तुम्हाला गोंधळात टाकलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा, जर दोन कोनांची बेरीज म्हणजे एक्स आणि वाय या दोन कोनांची बेरीज जर असेल, बघा पहिला कोन दिलाय ए आणि दुसरा कोन दिलाय आपल्याला बी. ए आणि बी, ए आणि बी जर दोघं 90 अंशाचे असतील, म्हणजे या दोन्ही कोनांची बेरीज जर बघितली ती जर 90 अंश असेल, तर या दोन्ही कोनांना म्हटलं जातं पूरक कोन, कोटिकोन किंवा परिपूरक कोन, परस्पर पूरक कोन असं देखील त्याला म्हटलं जातं. पुढचा कोनाचा प्रकार आहे संगत कोन. दोन समांतर रेषा असतील, आपल्याला या ठिकाणी दिल्यात दोन समांतर रेषा असतील आणि अशा पद्धतीचे जे कोन असतील, दोन समांतर रेषेला करणारे जे कोन असतील, एखाद्या रेषेला छेदल्यामुळे त्या दोन्ही कोनांना म्हणजे ए आणि बी या दोघांना म्हटलं जाणार आपण संगत कोन. आणि हे दोन्ही संगत कोन हे एकरूप असतात, सारखेच असतात. लक्षात घ्या, समजा दोन पॅरलल लाईन्स आहेत, दोन रेषा आहेत, समांतर रेषा आहेत आणि त्या दोन रेषांना एखादी रेषा अशी छेदून जात असेल, तर हे जे दोन कोन भेटतात आपल्याला, हे दोन्ही कोन ए आणि बी हे दोन्ही कोन कसे असतील? समान असतील. त्या दोन कोनांना आपण संगत कोन असं म्हणतो. त्यानंतर वितक्रम कोन. वितक्रम कोन काय असेल की ज्या कोनामुळे, ज्या झेड मुळे ते दोन कोन तयार होतात, दोन पॅरलल लाईनच्या झेड मुळे जे दोन कोन तयार होतात, म्हणजे ही समांतर रेषा आहे आणि अशी काढली, तर हे दोन कोन जे काढले आपण, हा ए आणि बी हे तर संगत कोन असतील. पण जर बघितलं आपण, हा झेड तयार झाला, इथं जे दोन कोन मिळाले ते दोन्ही कोन कसे असतात? संगत. हे दोन्ही कोन जे असतात झेड मधले कोन, त्याला वितक्रम कोन म्हणतात. तर अशा पद्धतीचे एक्स आणि वाय हे दोन कोन असतील, याला आपण संगत कोन म्हणणार. पुढचा कोनाचा प्रकार आहे विरुद्ध कोन. विरुद्ध कोन. दोन रेषा एकमेकांना छेदल्यानंतर या कोनाच्या विरुद्ध हा असेल, म्हणजे एक्सच्या विरुद्ध कोण असेल? वाय. तर विरुद्ध कोन हे नेहमी समान असतात, हे लक्षात घ्या. विरुद्ध कोन हे समान असतात, एकरूप असतात, इक्वल असतात. हे आहे कोनाचे प्रकार सगळे एका ठिकाणी. हा आहे एक रेषेतील जोडीय कोन, म्हणजे दोघांची बेरीज किती असते? 180. नंतर असतो कोटिकोन, ज्या दोन कोनांची बेरीज 90 अंश असेल त्याला आपण कोटिकोन किंवा पूरक कोन म्हणतो. त्यानंतर संगत कोन, दोन समांतर रेषावरती जर दोन कोन असतील असे एक्स आणि वाय, तर हे दोघं कसे असतात? समान असतात. झेड मधले जे कोन असतील, हे झेड मधले कोन पण कसे असतील? समान असतील आणि त्यांना म्हणतात वितक्रम कोन. आणि शेवटचा आहे विरुद्ध कोन. विरुद्ध कोन कसा असेल? म्हणजे ही एक रेषा काढली आपण आणि ही एक रेषा काढली, तर हा एक कोन आणि हा एक कोन, याला म्हणणार एक्स, याला म्हणणार वाय, हे दोन्ही कोन कसे असतील? समान असतील. तर त्रिकोणाचा पहिला प्रकार म्हणजे विषमभुज त्रिकोण आपण बघू. असा त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू वेगवेगळ्या असतात, तीनही बाजू भिन्न असतात, अशा त्रिकोणाला आपण विषमभुज त्रिकोण असे म्हणतो. आता विषमभुज त्रिकोणामध्ये त्रिकोणाची परिमिती, पहिली गोष्ट लक्षात घ्या. परिमिती म्हणजे काय? एखादी जी काही आकृती दिली तुम्हाला, त्रिकोण दिलाय, चौकोन दिलाय, षटकोन दिलाय, कोणतीही आकृती दिली, त्या आकृतीमध्ये सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे काय असतं? परिमिती. म्हणजे जर तुम्हाला त्रिकोण दिलाय, पहिली बाजू दिला ए, दुसरी बाजू दिला बी, तिसरी बाजू दिली सी, तर ए अधिक बी अधिक सी म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज जर तुम्ही केली, म्हणजे तुम्ही त्रिकोणाची काय शोधताय? परिमिती शोधताय. हे लक्षात घ्या. त्रिकोणाची परिमिती, चौकोनाची परिमिती जर काढायची सांगितली, तर सगळ्या बाजूंची बेरीज करायची, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, पण विषमभुज त्रिकोणाचे जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय? समजा तुम्हाला एक त्रिकोण दिला एबीसी नावाचा, यामध्ये एक साइड दिला ए, दुसरा दिला बी आणि तिसरा दिला सी. तर तुम्हाला सगळ्यात आधी यस काढून घ्यायचा आहे. यस कसा काढणार तुम्ही? ए अधिक बी अधिक सी भागिले 2. यस काढण्यासाठी सूत्र लक्षात ठेवा, तिन्ही बाजूंची बेरीज भागिले 2 आणि त्याच्यानंतर क्षेत्रफळ काढायचंय या फॉर्म्युल्याने.
फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, वर्गमुळात यस, यस म्हणजे काय, ए अधिक बी अधिक सी भागिले 2. त्याचबरोबर यस वजा बी गुणिले यस वजा बी आणि गुणिले यस वजा सी, म्हणजे वर्गमुळात यस गुणिले यस वजा ए यस वजा बी यस वजा सी, हे आहे विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, जिथे यस काय असेल, ए अधिक बी अधिक सी भागिले 2. त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज आणि त्रिकोणाचे विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात यस गुणिले यस वजा ए यस वजा बी यस वजा सी, अशा पद्धतीने क्षेत्रफळ. चला तर प्रश्न सोडव. त्रिकोण एबीसी मध्ये भुजा, बघा एक त्रिकोण दिलाय तुम्हाला, त्रिकोण दिलाय त्यामध्ये एबीसी त्रिकोण दिलाय एबीसी नावाचा, त्यातली एबी किती दिलाय 5, त्यानंतर एसी किती दिलाय, एसी दिलाय तुम्हाला 5, एसी पण दिलाय तुम्हाला 5 आणि भुजा बीसी किती दिलाय 8. भुजा बीसी किती दिलाय 8, म्हणजे एबी 5 दिलाय एसी 5 दिलाय आणि बीसी किती दिलाय 8. तर आपल्याला सगळ्यात आधी यस काढून घ्यायचं. यस काढण्यासाठी तिघांची बेरीज करा. 5 अधिक 5 अधिक 8 भागिले 2, 5 आणि 5 10, 10 आणि 8 18, 18 भागिले 2 म्हणजे यस ची किंमत भेटली 9. आता आपल्याला काढायचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काढण्यासाठी वापरा सूत्र. सूत्र काय सांगतं, वर्गमुळात यस एका कंसात यस वजा ए यस वजा बी आणि यस वजा सी. चला वर्गमुळात यस, यस किती सांगितला 9, यस वजा ए यस वजा ए म्हणजे 9 वजा 5, नंतर 9 वजा 5 आणि तिसरी बाजू किती आहे 8 म्हणजे 9 वजा 8. याला जर सोडवलं तर उत्तर येतं वर्गमुळात 9 गुणिले 9 वजा 5 होतात 4, 9 वजा 5 होतात 4 आणि 9 वजा 1, तर किती आला हा वर्गमुळात, हा आला 9 गुणिले 4 चोक 16, म्हणजे वर्गमुळात जर बाहेर काढलं तर वर्गमुळात 9 बाहेर निघाल्यावर होतात 3 आणि वर्गमुळात 16चं उत्तर येतं 4 म्हणजे 3 चोक 12. क्षेत्रफळ आलं 12 चौरस सेंटीमीटर. 12 चौरस सेंटीमीटर हे असेल याचं उत्तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं तर सगळ्यात आधी यस काढा. यस कसा काढायचा, तिन्ही बाजूंची बेरीज करायची आणि भागिले 2. पुढचा प्रश्न सोडवू आपण. एका त्रिकोणाच्या बाजू, एक बाजू दिली 11 सेंटीमीटर, एक बाजू दिली 8 सेंटीमीटर, दुसरी बाजू दिली 9 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचंय, सगळ्यात आधी यस शोधायचं. यस काय असेल, तिघा बाजूंची बेरीज 11 अधिक 8 अधिक 9 भागिले, भागिले किती घेणार 2. बघा तिघांची बेरीज 11 आणि 9 20, 20 आणि 8 28, 28 भागिले 2 किती झाले 14. यस ची किंमत आली 14. आता काय काढायचं आपल्याला, विषमभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. विषमभुज त्रिकोण आणि या विषमभुज त्रिकोणाचे काय काढायचे आपल्याला, क्षेत्रफळ काढायचे. काय सूत्र, वर्गमुळात यस, त्याच्यानंतर पहिल्या कंसामध्ये यस वजा ए, दुसऱ्या कंसात यस वजा बी, तिसऱ्या कंसात यस वजा सी. याचं उत्तर यस, यस किती भेटतं आपल्याला 14. पहिल्या कंसात 14 वजा ए, ए ची किंमत किती आहे रे 11. त्याच्यानंतर यस, यस ची किंमत 14, 14 वजा बी, बी ची किंमत किती आहे 8 आणि त्यानंतर यस, यस किती आहे 14, 14 आणि सी ची किंमत किती आहे 9. याला सोडवलं तर आपल्याला उत्तर भेटेल, हा मिळेल इथं 14. त्याच्यानंतर 14 वजा 11 3, 14 वजा 8 6, 14 वजा 9 5. जर याला सोडवायचं ठरलं तर तुम्ही ऑप्शन मध्ये बघा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला वर्गमुळात किती दिसतायत 35. तर आपल्याला वर्गमुळात 35 जशाच तसे ठेवायचे आणि बाकीच्या सगळ्याचा गुणाकार करून आपल्याला ती संख्या पूर्ण वर्ग येईल त्याला बाहेर काढायचंय. 35 येण्यासाठी 14 ची फोड करावं लागेल. 14 ला आपण 7 गुणिले 2 लिहू शकतो. इथं लिहिणार 3 गुणिले इथं 6 गुणिले किती असतील इथं 5. तर बघा 7 1 7, 7 5 35. हे 35 वर्गमुळात जशाच तसे ठेवा आणि वर्गमुळाच्या बाहेर काय घेणार आपण, वर्गमुळाच्या बाहेर काय घेणार आपण काय केलं की 7 गुणिले 5, 7 5 35, 35 जशाच तसं ठेवा, तिघांचा गुणाकार करा. 6 3 18, 18 दुने 36. 36 ला वर्गमुळाच्या बाहेर काढा. 36 वर्गमुळाच्या बाहेर आल्यावर होतो 6, 6 वर्गमुळात 35 हे असेल आपलं उत्तर. 6 वर्गमुळात 35 चौरस सेंटीमीटर हे असेल क्षेत्रफळ या दिलेल्या त्रिकोणाचं. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, एक विषमभुज त्रिकोणाच्या बाजू दिल्यात तुम्हाला. पहिली बाजू दिली आहे
8 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर. आपण पुन्हा शोधणार यस की पहिली बाजू आहे 8 सेंटीमीटर, दुसरी आहे 10 सेंटीमीटर, तिसरी आहे 14 सेंटीमीटर. तिघांची बेरीज करून घेऊ आपण. 10 आणि 8 होतात 18, 10 आणि 8 होतात 18, 18 आणि 14, 18 आणि 2 होतात 20, 20 आणि 12 32, 32 भागिले 2, 32 भागिले 2 झाले 16. यस ची किंमत किती आली 16. आता आपल्याला काढायचं विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळाचं सूत्र काय यस, यस वजा ए, यस वजा बी आणि यस वजा सी. सूत्रात आपण किमती टाकू. यस, यस ची किंमत किती आली 16, यस ची किंमत किती आहे 16. इथं 16 वजा ए, ए ची किंमत ए आहे 8. दुसरा 16 वजा बी, दुसरा आहे 10 आणि तिसरा 16 वजा 14. याला जर सोडवायचं ठरलं तर वर्गमुळात इथे येतो 16, 16 वजा 8, 16 वजा 8 होतात 8, 16 वजा 10 होतात 6 आणि 16 वजा 14 होतात 2. तर आता इथं याला जर आपण सोडवायचा प्रयत्न केला, 16 हा पूर्ण वर्ग संख्या आहे त्याला तसंच ठेवा. वर्गमुळात जर पूर्ण वर्ग संख्या येत असेल तर त्याचा गुणाकार करू नका, आपल्याला त्याला डायरेक्ट त्याचा वर्गमूळ काढून बाहेर घेता येऊ शकतं. तर वर्गमुळात 16 जशाच तसं ठेवा. 8 सका 48, 48 गुणिले 2, 48 गुणिले 2 होतात 98, 48 गुणिले 2 होतात 96. आता याला सोडवायचं आपल्याला. तर तुम्हाला इथं ऑप्शन दिसतंय, या 16ला जर बाहेर काढलं 4 आणि वर्गमुळात 96 चौरस सेंटीमीटर, म्हणजे 4 वर्गमुळात 96 चौरस सेंटीमीटर हे असेल उत्तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलाय कोणता त्रिकोण आणि त्या त्रिकोणाचा फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल तर त्यात किमती ठेवून तुम्ही ते प्रश्न सहजासहजी सोडवू शकता. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, पुढचा त्रिकोणाचा प्रकार आहे समभुज त्रिकोण. आधी आपण त्रिकोण पाहिला ज्यामध्ये तिन्ही बाजू भिन्न होत्या, तिन्ही बाजू वेगळ्या होत्या, विषमभुज त्रिकोण. आता आपण त्रिकोण बघणार आहोत समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणामध्ये तुम्हाला इथे एक त्रिकोण दिसतोय आणि या त्रिकोणामध्ये एक गोष्ट दिसते की याच्या तिन्ही बाजू कशा आहेत समान आहेत. तिन्ही बाजू पण समान असतात आणि तिन्ही कोण पण समान असतात आणि तीनही कोण किती असतात 60 अंशाचे असतात. काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला समभुज त्रिकोणाविषयी? समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण समान असतात आणि प्रत्येकी 60 अंश असतात आणि आपल्याला समभुज त्रिकोणाचे काढायचं क्षेत्रफळ. बघा लक्ष द्या, समजा हा आहे समभुज त्रिकोण, तर याला म्हटलं जातं या त्रिकोणाची बाजू, ही त्रिकोणाची बाजू सगळ्या बाजू सारख्या असतील आणि हा असतो या त्रिकोणाची उंची. हा काय असेल या ठिकाणी त्रिकोणाची उंची. जर तुम्हाला त्रिकोणाची उंची काढायची असेल तर उंची काढण्यासाठी सूत्र वापरा वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले बाजू. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न दिलाय की एक त्रिकोण दिलाय, त्या त्रिकोणाची प्रत्येक बाजू किती दिली आहे 4 सेंटीमीटर दिली, तर त्याची उंची काढा. त्याची काय विचारली तुम्हाला उंची काढायची. तर उंची काढण्यासाठी वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले काय करावं लागेल बाजू, म्हणजे 2 वर्गमुळात 3 ही काय असेल त्याची उंची. उंची काढण्यासाठी हे सूत्र वापरा. क्षेत्रफळ काढायचंय त्रिकोणाचं. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना सूत्र वापरा वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. तर या त्रिकोणाचं जर तुम्हाला क्षेत्र काढायचं असेल, या त्रिकोणाचं काय काढायचंय क्षेत्र काढायचंय. क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र वापरा वर्गमुळात 3 गुणिले 4 गुणिले बाजूचा वर्ग, म्हणजे 4 गुणिले 4 बाजूचा वर्ग आहे म्हणून मी 4 गुणिले 4 लिहिले. ते 4 4 काय झाले कॅन्सल. तर 4 वर्गमुळात 3 हे असेल या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग. त्याचबरोबर उंची किती असेल वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले बाजू. आणि त्याचबरोबर त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाचीच काय कोणत्याही आकृतीची परिमिती असेल तर सगळ्या बाजूंची काय करायची बेरीज. हे एक गोष्ट लक्षात घ्या. प्रश्न सोडवू आपण समभुज त्रिकोणावर. समभुज त्रिकोणाच्या बाजू आणि उंचीचे गुणोत्तर काय असते बघा. आपल्याला माहिती आहे उंची किती असते. समभुज त्रिकोणाची उंची असते वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले बाजू. आपल्याला काय विचारलं, आपल्याला विचारलं गुणोत्तर. आपल्याला काय विचारलं गुणोत्तर कोणाकोणाचं बाजू आणि उंचीचं. तर बघा बाजू आणि उंचीचं गुणोत्तर विचारलं म्हणजे इकडे कोण आहे हा बाजू, इकडे काय उंची, गुणाकारात इकडे आल्यावर येईल भागाकारात उंची. इथे आपल्याला
वर्गमुळात 3 गुणाकारात, इकडे आल्यावर वर्गमुळात 3 भागाकारात आणि हा गुणाकारात, म्हणजे बाजू आणि उंचीचं गुणोत्तर किती भेटतं आपल्याला 2 वर्गमुळात 3 म्हणजे 2 वर्गमुळात 3. गुणोत्तर दिलंय कशाचं ते लक्षात घ्या. तुम्हाला बाजू आणि उंचीचं दिलंय म्हणजे वरती बाजू खाली उंची असं आलं पाहिजे. तुम्हाला जर उंची आणि बाजूचं दिलं असतं, तुम्हाला गुणोत्तर जर उंची आणि बाजूचं काढायचं असलं असतं तर मग उंची भागिले बाजू घेतला असता तर वर्गमुळात 3/2 असलं असतं. बाजू आणि उंचीचं दिलं, गुणोत्तर किती आलं 2 वर्गमुळात 3. पुढचा प्रश्न सांगतो. एक समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे तर त्याची परिमिती किती. मी सांगितलं तुम्हाला त्रिकोण असेल, चौकोन असेल, काही असेल तर बाजूंची काय करायची बेरीज. समभुज त्रिकोण आहे, त्रिकोण कसा आहे समभुज, त्याची बाजू किती आहे 12, 12 आणि 12 24, 12 आणि 24 36, म्हणजे किती असेल त्याची 36 सेंटीमीटर असेल. म्हणजे समभुज त्रिकोण आहे, किती बाजू आहेत 3, 12 त्रिक किती झाले 36, ही असेल त्याची परिमिती. पुढचा प्रश्न. एका समभुज त्रिकोणाची उंची 4 वर्गमुळात 3 असेल तर त्याची बाजू काढा. बघा लक्ष द्या, सूत्र माहिती आहे आपल्याला. सूत्र काय, उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले काय बाजू. आपल्याला काढायची बाजू, वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू माहिती आहे नाही, बाजू जशीच तशी ठेवली आपण. इथं काय उंची, आणि उंची किती दिली रे 4 वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 कॅन्सल, हे 2 गुणाकारात इकडे भागाकारात, 4 गुणिले 2 हा काय आला बाजू. म्हणजे बाजू किती आला रे, बाजूची व्हॅल्यू आली 4 दुने 8 सेमी, 8 सेंटीमीटर ही काय असेल त्याची बाजू 8 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 0.18 आहे तर क्षेत्रफळ किती. बघा लक्ष द्या, त्रिकोणाची परिमिती सांगितली तुम्हाला, त्रिकोणाची परिमिती सांगितली समभुज त्रिकोणाची, ती किती असते 3a, म्हणजे किती दिली आहे 0.18. आपल्याला काय विचारला a, तो किती असतो 0.18 भागिले 3, उत्तर येणार 0.06. बरेच विद्यार्थी इथं गोंधळ करतात. तो गोंधळ काय करतात, 0.18 ला 3 ने भाग द्यायचा तर 3 1 3 0, 1 ला भाग जातो का नाही म्हणून 0 घ्यायचंय. बरेच विद्यार्थी काय करतात 3 × 18 0.6, हे उत्तर चुकीचं असेल. तर 1 ला भाग जात नाही म्हणून 0, आता झाले 18, 3 × 18 0.06. आणि त्याच्यानंतर आपल्याला सोडवायचंय. ही झाली बाजू. आपल्याला काय काढायचे त्याचे क्षेत्रफळ. काय काढायचं क्षेत्रफळ. चला क्षेत्रफळ काय असेल, क्षेत्रफळ असतं वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग. वर्गमुळात 3, बघा इथं वर्गमुळात 3 भागिले किती आहे 4, बाजू किती आली, बाजू आली 0.06 गुणिले 0.06. याला सोडवलं आपल्याला मिळेल उत्तर. बघा 4 1 4 0 0, 4 1 4, 4 दुने 4, इथं 2 त्रिक 6, इथं पण 2 त्रिक 6. याचा जर गुणाकार केला 0.3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 2 अंकांच्या आधी दशांश चिन्ह, इथं 2 म्हणजे 2 आणि 2 4, तर 4 च्या आधी द्या म्हणजे 0 0 0 0, आणि इथं किती आहे वर्गमुळात 3. हे असेल याचं उत्तर. क्षेत्रफळ किती आलं 0.0009 वर्गमुळात 3, 0.000000 म्हणजे उत्तर आलं हे. बघा कॅल्क्युलेशन करत असताना फार काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करायचंय. बऱ्याच वेळेला आपल्याला कॉन्सेप्ट माहिती असतात पण कॅल्क्युलेशन मध्ये आपण गोंधळून जातो आणि तिथेच आपले हातचे मार्क गमावून बसतो. पुढचा प्रश्न आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण, ज्या त्रिकोणामध्ये एक कोन हा 90 अंशाचा असतो त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. तुम्हाला इथं दिसतोय त्रिकोण आणि या त्रिकोणामध्ये एक कोन किती अंशाचा दिसतोय 90 अंशाचा, म्हणून आपण याला काटकोन त्रिकोण म्हणणार. तर काटकोन त्रिकोणामध्ये लक्षात घ्या, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे तर काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी फॉर्म्युला लक्षात घ्या, 1/2 पाया गुणवले उंची. म्हणजे हा आहे त्रिकोण, हा असतो त्याचा पाया, ही असते 90 अंश, हा एक असतो पाया, एक असते उंची, आणि सगळ्यात मोठी बाजू किंवा 90 अंशासमोरील जी बाजू असते त्याला काय म्हणतो आपण कर्ण. कर्ण, उंची आणि पाया जर शोधायचा असेल तर आपण घेऊ शकतो कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंची वर्ग.
आणि पायथागोरसचे काही त्रिकूट माहिती पाहिजे. म्हणजे एक बाजू जर 3 असेल बघा, एक बाजू 3 असेल, एक बाजू 4 असेल तर कर्ण किती असेल 5. डबल करा, 3 दुने 6, 4 दुने 8, 5 दुने 10. ट्रिपल करा, 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15. चारपट करा, 3 चौक 12, 4 चौक 16, 5 चौक 20. हे आहेत पायथागोरसचे त्रिकूट आणि या त्रिकुटांवरती प्रश्न विचारले जातात. त्रिकुट लक्षात ठेवायचे. चला काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय आपण वापरू शकतो आणि क्षेत्रफळाचं सूत्र वापरणार 1/2 पाया गुणवले उंची. चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न, एका त्रिकोणाचा पाया 10 सेमी आणि उंची 4 सेमी आहे. बघा लक्ष द्या, पाया किती दिलाय 10 सेमी, पाया किती दिलाय 10 सेमी, उंची किती दिली आहे 4 सेमी. तुम्हाला काय विचारलं क्षेत्रफळ. आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काय विचारलं तुम्हाला, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असेल 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया गुणवले उंची. चला 1/2 पाया किती दिलाय तुम्हाला, पाया दिलाय 10 सेमी गुणिले उंची. उंची किती दिली आहे, उंची दिली आहे 4 सेमी. बे एक बे, बे दुने 4, 10 दुने 20 चौरस सेंटीमीटर, चौरस सेमी हे असेल क्षेत्रफळ 20 चौरस सेंटीमीटर. तुम्हाला चौरस सेमी मध्ये विचारलं, याचं युनिट असेल चौरस सेमी, 20 चौरस सेमी. पुढचा प्रश्न, एक काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या दोन बाजू दिल्या. एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची, बघा लक्ष द्या. हा जर काटकोन आहे ना, तर काटकोन करणाऱ्या ज्या दोन बाजू असतात एकाला म्हणतात पाया आणि दुसऱ्याला म्हणतात उंची. तर बघा लक्ष द्या, एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू किती दिला 9 सेमी आणि 12 सेमी. म्हणजे पाया दिलाय समजा तुम्हाला 12 सेमी आणि उंची दिली आहे 9 सेमी. उंची दिली आहे, कर्ण काढायचा आहे. तर सूत्र माहिती आहे आपल्याला पायथागोरसचं, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर बघा लक्ष द्या, पायाचा वर्ग, पाया दिला 12, 12चा वर्ग 3. इथं उंची, उंची किती दिली आहे, उंची दिली 9, 9चा वर्ग, 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81. दोघांची जर बेरीज केली तर येते 225. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर किती आला 225. तर कर्ण किती असेल, या 225 ला वर्गमुळात टाकणार, उत्तर आलं 15. म्हणजे कर्ण आला 15 सेमी, 15 सेंटीमीटरचा काय आला कर्ण. पायथागोरसचं त्रिकूट सांगितलं मी तुम्हाला, 3 4 5. देन डबल केलं होतं आपण याला 6 8 10, ट्रिपल केलं होतं 9 12 15. तर हे आहे पायथागोरसचं त्रिकूट. त्यामध्ये तुम्हाला दोन बाजू दिल्या होत्या 9 आणि 12. तर कर्ण किती आला 15. तुम्ही असं सोडू शकता सूत्राचा वापर करून, नाही ते लक्षात पण देऊ शकता. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15. अशा पद्धतीने लिहिलं तर हे सगळे तुम्हाला भेटतील पायथागोरसचे त्रिकूट. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न दिलाय, एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले. काटकोन त्रिकोणाचे काय दिले तुम्हाला क्षेत्रफळ. किती दिले क्षेत्रफळ, क्षेत्रफळ काय असतं 1/2 पाया गुणवले उंची. 1/2 पाया गुणवले उंची. क्षेत्रफळ किती दिलं 32 चौरस सेंटीमीटर. त्याचा पाया किती दिलाय 8. 1/2 गुणिले 8 आपल्याला काढायची सांगितली उंची. याला सोडवू, बे एक बे, बे चौक 8. हे 4 गुणाकारात तिकडे आल्यावर भागाकारात 32 भागिले 4 ही मिळाली उंची. 32 भागिले 4, 4 4 8 32. म्हणजे उंची किती आली रे, उंची आली 8 सेमी. ही आली उंची. उंची आली 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर असेल त्याची उंची. पुढचा प्रश्न, एक काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू प्रत्येकी 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आहे. तर तिसरी बाजू किती सेंटीमीटर असेल. मी सांगितलं, एक बाजू 3 असेल, दुसरी बाजू 4 असेल, तर तिसरी असेल 5. एक बाजू 30 असेल, दुसरी बाजू 40 असेल, तर तिसरी असेल 50. एक बाजू 60 असेल, दुसरी बाजू 80 असेल, तिसरी असेल 100. हे काही पायथागोरसचे त्रिकूट आहेत, हे लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, एक काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेमी, कर्ण 10 सेमी असेल तर क्षेत्रफळ काढा. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक बाजू दिली 8, कर्ण दिला 10, जोडीदार शोधा. जोडीदार माहिती आपल्याला 3 4 चा जोडीदार 5,
6, 8चा जोडीदार 10, कर्ण दिला 10, पाया दिला 8, उंची किती असेल 6. उंची 6 घेऊन सोडवा. आपल्याला काढायचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काय 1/2 पाया गुणवले उंची. तर आपल्याला 1/2 समजा हा दिला होता आपल्याला पाया, बघा 1 दिलाय उंची, 1 दिला पाया, हा काय कर्ण. तुम्हाला काय दिलं होतं कर्ण आणि पाया, तुम्ही काय काढली उंची. पायथागोरसचं त्रिकूट सांगितलं, काढायची असेल तर अशी पण काढू शकता. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. इथून काय भेटेल तुम्हाला उंची वर्ग. कसं मिळणार उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग वजा पायाचा वर्ग. कर्ण वर्ग 10चा वर्ग, पायाचा वर्ग 8चा वर्ग. याला सोडवलं तर उंची किती भेटेल तुम्हाला 6 सेमी. एवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा पायथागोरसचे काही त्रिकूट लक्षात घ्या, त्या त्रिकुटांवरतीच प्रश्न विचारले जातात. तर आपण डायरेक्ट उंची काढली होती. 8 आणि 10चा जोडीदार कोण होता 6. 6 आली उंची, ही आली उंची, हा आला पाया. उंची आपण इथं ठेवला, बघा लक्ष द्या. 1/2 पाया किती आहे 8 आणि उंची किती आहे 6. 2 त्रिक 6, 8 त्रिक 24. क्षेत्रफळ किती आलं 24 चौरस सेंटीमीटर. हे आलं त्याचं क्षेत्रफळ. पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 चौरस सेमी आहे. एक त्रिकोण आहे, त्याचं क्षेत्रफळ दिलंय. क्षेत्रफळ किती दिलं 30 चौरस सेंटीमीटर. पुढचा दिलंय तुम्हाला. त्याचा पाया 6 सेमी आहे. पाया किती दिलाय तुम्हाला पाया दिलाय 6 सेमी. पाया दिलाय 6 सेमी असल्यास त्याची उंची काढा. काय विचारलं तुम्हाला उंची. चला आपण वापरू सूत्र. काटकोन त्रिकोणाचं सूत्र माहिती आहे आपल्याला. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ असतं 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया, पाया दिला 6, उंची दिली नाही. उंची काढायची आपल्याला आणि क्षेत्रफळ दिलं 30. 2 बे, 2 त्रिक 6, 3 1 3, 3 10 हे म्हणजे उंची आली 10. 10 हे आलं पहिलं उत्तर. अशा पद्धतीने काटकोन त्रिकोणाचं आपण क्षेत्रफळ काढलं. पुढचा प्रश्न. 60 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेल्या त्रिकोणाची उंची 8 सेमी तर पाया किती. बघा क्षेत्रफळ दिलंय 60 1/2. तुम्हाला विचारला पाया, तुम्हाला दिली आहे उंची. उंची किती दिली उंची दिली आहे 8 सेमी. 2 1 बे, 2 चौक 8. तुम्हाला काढायचा पाया. इकडे आहे 60 गुणिले 4. इकडे आल्यावर भागाकारात आपल्याला मिळतो पाया. 4 1 4, 15 चौक 60 म्हणजे आला पाया 15 सेंटीमीटर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेसन मध्ये आपण बघितला भूमिती. त्यामध्ये असणाऱ्या काही भूमितीय रचना जसं की चौकोन, आयत, वर्तुळ, त्रिकोण. त्याचबरोबर त्रिकोणाचे काही प्रकार बघितले. त्यामध्ये समभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण हे प्रकार या लेसन मध्ये आपण बघितले. या पुढचा लेसन मध्ये आपण चौकोनाविषयी बघू. चौकोनाचे वेगवेगळे प्रकार बघू, त्याचे क्षेत्रफळ काढू आणि त्याच्यानंतर घनफळ काढू. तुम्हाला अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी यूट्यूबला जाऊन ICA प्रवीण सर या नावाने सर्च करा. तुम्हाला यूट्यूब चॅनल भेटेल आणि त्यामध्ये सरळ सेवा, गणितात जे काही तुम्हाला वेगवेगळे लेसन आहे त्या लेसनला सविस्तरपणे मांडणी करून त्यावरचे वेगवेगळे प्रश्न सोडवलेले आहेत. आणि हे प्रश्न पाठीमागे आलेल्या काही वर्षांचे म्हणजे पाठीमागे आलेल्या प्रश्नच त्या ठिकाणी जास्तीत जास्त तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं गेलं आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. थँक्यू.